सोलापूर शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एका महत्त्वाच्या स्तंभाचे रविवारी रात्री अवसान झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त जनार्दन यल्लय्या कारंपुरी वय 82 यांचे रविवारी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजता निधन झाले. कारंपुरी यांच्या पश्चात पत्नी दुर्गाबाई तसेच दत्तात्रय, दयानंद व प्रवीण अशी 3 मुले आहेत. त्यांच्या निधनाने शहराच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. नुकत्याच झालेल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने आयोजित समाजाच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळ्यास ते आवर्जून उपस्थित होते. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजकार्यात सक्रिय राहिलेले कारंपुरी यांनी सोलापूर शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शारदा मिलच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचा परिचय होता. राजकारणातील त्यांचे दीर्घ आयुष्य अनुभवांनी समृद्ध होते. ब्रेन न्यूज चॅनलच्या माध्यमातून नितीन पात्रे यांनी काही दिवसांपूर्वी पॉडकास्टमध्ये मुलाखत घेतली असता माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांनी सोलापूर शहराच्या राजकारणातील अनेक अज्ञात पैलू उलगडले होते. त्यांच्या स्मृती राजकीय इतिहासाचा खजिना होता. कारंपुरी यांच्या जाण्याने शहराच्या राजकीय वर्तुळातील विकिपीडिया काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना निर्माण झाली आहे. कारंपुरी यांच्या निधनाने जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणे सहज शक्य नाही. ब्रेन न्यूज चॅनलच्या वतीने माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.